बघा आता आपण इथे पाहणार आहोत नैसर्गिक दर्शक आहेत. मग नैसर्गिक दर्शक होते इथे काय दिसत आहे ते फुल आहे, म्हणजे फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांचा जो रंग आहे, इथे जी हळद आहे ते आपण जी हळद जी आपण कच्ची हळद बोलतो जर आपण ती ग्राइंड केली तर ती आपल्याला कशी मिळते की या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते, म्हणजे ती बारीक पावडरच्या माध्यमातून आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे हे जे बीटरूट आहे हे काय जसं आपण त्याला बीटरूट आहे ते देखील आपण काय करत आहोत हे एक नैसर्गिक दर्शक आहेत की म्हणजे एखाद्या जे आपले नॅचरली गुलाबी करण्यासाठी किंवा आपण एक औषधी म्हणून देखील आपल्या शरीरामध्ये आपण एक सॅलड म्हणून देखील खाण्यासाठी त्याचा वापर करतो. म्हणजे कसं यासाठी नैसर्गिक दर्शक आहेत. काही नैसर्गिक तसेच संश्लिष्ट जे कृत्रिम जे रंगद्रव्य हे दर्शक म्हणून वापरले जातात. मग हे रंगद्रव्य म्हणजे रंगाचं काम केलं जातं की फुलापासून देखील रंग घेतले जातात. जे वेगवेगळ्या रंगाची जी फुलं आहे, हिरवी जी निळी फुलं आहे, जी पिवळी फुलं आहे, जे लाल आहेत, जे गुलाबी आहे, पण त्याचा देखील रंगद्रव्य म्हणून केला जातो. जे नॅचरल आहे जे हळकुंड आहे हे काय आहे हळकुंड आहे, म्हणजेच आपण त्याचं जर बारीक पेस्ट केले आपण मिक्सरमध्ये तर त्याचं आपण काय करणार की अशा प्रकारचे आपल्याला पावडर दिसणार आहे. त्याचप्रमाणे जो बीटरूट आहे ते बीटाचा देखील जो उपयोग आहे तो देखील त्याच्या रंगद्रव्य म्हणून देखील त्याचा वापर केला जातो किंवा काही औषधामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे जी तसेच काही नैसर्गिक तसेच संश्लिष्ट म्हणजेच काय कृत्रिम म्हणजे काय आहे नॅचरल आहे ही रंगद्रव्ये दर्शक म्हणून वापरली जातात. कोणकोणती आहेत फुलं आहे किंवा जी हळद आहे जे बीटरूट जे अनेक अजून जे पदार्थ आहेत त्यांचा देखील वापर हा रंगद्रव्यामधून म्हणून वापर केला जातो. म्हणजेच आता त्याच्यामध्ये बघा त्यांनी उदाहरण दिलं आहे की अगोदर जे नॅचरल आहेत त्याचं तुम्हाला उदाहरण दिलं आहे. आता त्याचा उपयोग कशात केला आहे म्हणजे फेनोल्फथालीन मिथिल ऑरेंज आणि इओसिन याच्यामध्ये म्हणजेच काय बघा याच्या तिन्हीमध्ये म्हणजे हा कसा दिसत आहे पिंक कलरमध्ये दिसत आहे, फेनोल्फथालीन हा पिंकमध्ये दिसत आहे, मिथिल ऑरेंज हा तुम्हाला पिवळ्या रंगा म्हणजे हळदमध्ये दिसत आहे की बघा इथे दिसत आहे, आणि त्याचप्रमाणे इथे इओसिन म्हणजे हा काय लाल रंगामध्ये इथे दिसत आहे. म्हणजे कच्च्या वस्तूपासून किंवा नॅचरल वस्तूपासून तुम्ही ज्या नवीन वस्तू तयार करतात तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा वापर करून अशा प्रकारचे रंगद्रव्ये ही मिक्स केली जातात. बघा ही रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लधर्मी द्रावणात भिन्न रंग दाखवतात. त्याने काय सांगितलं की ही जी रंगद्रव्ये आहेत ही रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लधर्मी जे द्रावण आहे ते द्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे एकच प्रकारचं नसून भिन्न रंगामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. म्हणजे सामूमापन श्रेणीमध्ये प्रणालीमध्ये आम्ल व आम्लतेच्या तीव्रतेप्रमाणे त्याच्या द्रावणाचा सामू 0 ते 14 असा बदलला जातो. म्हणजे आता बघा इथं नेमकी जे सामूमापन श्रेणी आहे त्याच्यामध्ये जो आम्लधर्म आहे आणि आम्लारी धर्म आहे इथे 0 आहे आणि इथे 14 आहे. म्हणजेच काय सांगितलंय की सामूमापन प्रणालीमध्ये जो आम्ल आणि आम्लारी त्याचे तीव्रतेप्रमाणे म्हणजे जसं त्याचं प्रमाण वाढेल त्याप्रमाणे त्याच्या द्रावणाचं सामू देखील काय करतो आहोत तो वाढत जातो. म्हणजे साहजिकच 0 पासून 14 पर्यंत घेऊन जाण्याचा पद्धत म्हणजे तो बदलत राहतो. ज्याप्रमाणे त्याची तीव्रता असते त्याप्रमाणे द्रावणाचा सामू देखील बदलणार आहे 0 ते 14 पर्यंत. म्हणजेच सामूमधील हे बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. कोणते वापरतात वैश्विक. बघा आता अशा प्रकारे वैश्विक म्हणजे जे नॅचरल आहे नॅचरलपासून त्यांनी काय केलं आहे की याच्यामध्ये त्यांनी बदल करून जे वापरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्लामध्ये त्याचा फरक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते हे घटक रंगद्रव्य हे देखील मिसळले आहेत. म्हणजेच सामूमधील हे जे बदल आहे हे दर्शवण्यासाठी जे वैश्विक गोष्टी त्याच्यात टाकले जातात. अनेक संश्लिष्ट दर्शकाचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवतात. आता त्यांनी सांगितलं की अनेक संश्लिष्ट म्हणजे काय आहे जे कृत्रिम आहे जे नॅचरल आहे अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या जातात. संश्लिष्ट म्हणजे काय बघा इथे दिलं आहे संश्लिष्ट आहे जे दर्शक आहे म्हणजे काय जे नॅचरल आहे ते नॅचरल ज्या गोष्टी आहेत जसं आपण पाहिलं फूल आहे जे हळद आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं जे पीठ आहे किंवा अशा अनेक जे रंगद्रव्य आहे जे नॅचरल आहेत त्या अशी सर्व पदार्थाचा वापर करून विशिष्ट प्रमाण म्हणजे एक प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणामध्ये टाकून हे वैश्विक दर्शक काय केले जाते बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा प्रकारे बघा हे 3 प्रकारामध्ये किंवा अनेक इतर सर्व गोष्टीमध्ये देखील त्याचा वापर केला जातो. तर वैश्विक दर्शकाचे जे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टीचा उपयोग करून द्रावणाचा सामू ठरवता येतो. आता द्रावणाचा सामू कशा प्रकारे ठरवता येतो त्यांनी सांगितलं की जे वैश्विक दर्शकाचे जे द्रावण आहे की ज्या प्रकारचे द्रावण बनवलेले आहे ते द्रावण म्हणजेच कोणते वैश्विक दर्शकाचे द्रावण आहे त्यापासून बनवलेले जो कागदी दर्शक आहे अशा प्रकारचा जो कागदी जो दर्शक आहे त्या पट्टीचा उपयोग करतात. म्हणजे आपण पाहिले ना जो लिटमस पेपर आहे जो लिटमस कागद आहे जो निळाचा लाल होतो आणि लालचा जो निळाचा जो लिटमस कागद त्या पट्टीचा उपयोग करून त्या द्रावणाचा
सामू ठरवलं, म्हणजे त्या द्रावणामध्ये तो टाकला जातो आणि ते त्याप्रमाणे जो द्रावणाचा सामू कितीपर्यंत आहे, 0 ते 7 पर्यंत आहे का, 0 ते 14 आहे का, 7 ते 14 आहे, मग याप्रमाणे तो त्याचा द्रावणाचा सामू आहे तो ठरवण्यात येत आहे. बघा अशा प्रकारे बघा हे आम्ल आहे आणि आम्लारी आहे, दर्शक इथे त्यांनी घेतलेले आहेत. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे काय आहे, त्याला आपण म्हणणार आहोत सामू मापक. हे काय आहे, विद्युत साधन वापरणे आहे. काय केलं की विद्युत साधन वापरणे, की सामू जर मोजायचा ठरलं तर तो मोजण्याची सर्वात अचूक म्हणजे ॲक्युरेट पद्धत आहे. म्हणजे आपल्याला एक निश्चित आपल्याला काय सांगता येते मुलांनो, की एक माप सांगता येते की कशा प्रकारे जे निश्चित जे माप आहे की त्याचं जे निश्चित माप सांगण्याची एक विशिष्ट जी पद्धत आहे त्या प्रमाणित बघा इथे दाखवला आहे. जो सामू मोजण्याची अचूक पद्धत म्हणजे जे ॲक्युरेट माप आहे, जो मॅप आहे तो सामू मापक. हे काय म्हणत आहे त्याला, सामू मापक. आणि हे कशी आहे, विद्युत साधन आहे. म्हणजे बघा अशा प्रकारे व्यवस्थित प्रमाणे तो सामू मापन हे त्याचं मापन करत आहे. आणि अशा प्रकारचं हे यंत्र आहे ते कसं आहे, विद्युत साधन देखील आहे. आणि या यंत्राच्या सहाय्याने सामू मापकाचं मापन केलं जात आहे. म्हणजे त्याच्या द्रावणात बुडून त्याची सामू मापन काढलं जातं. आता म्हणजे आपण पाहतो आम्ल व आम्लारीची जी क्रियाशीलता आहे ती कोणत्या प्रकारची आहे, बघा आता इथे पाहणार आहोत. पहिले जे आहे उदासीनीकरण. आता ते उदासीनीकरणासाठी आपण पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एक प्रयोग करायचा आहे आणि प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. उदासीनीकरण म्हणजे काय, आता कृती घेतली आहे. विरल म्हणजे काय, HCl. HCl म्हणजे काय, हायड्रोजन क्लोराईड आहे. एका चंचू पात्रात 10 मिलीमीटर विरल म्हणजे घेतले आहे, काय घेतलं आहे, HCl घेतलं आहे. एका चंद्र किती लिटर घेतलं आहे, 10 मिलीलिटर. 0.5 ml आणि 10 ml किती घेतलं आहे, HCl घेतलं आहे. आणि एक दर्शक पट्टी घेतली आहे, म्हणजेच एक काचेची पट्टी घेतली आहे. दर्शक म्हणजे आपल्याला दिसणारी, म्हणजे त्याला आपण जी छोटी जी काच पट्टी असते त्याचं बघा प्रयोगशाळेमध्ये हर एक प्रकारचे जे भांडे वापरले जातात त्या भांड्याची नावही फार वेगळी असतात. आपल्या स्वयंपाकघरात जी भांडी आपण वापरतो त्या भांड्यांची नावं वेगळी आहेत, परंतु प्रयोगशाळेत जी वस्तू वापरल्या जातात त्या सर्व भांड्यांची नाव वेगळं. जसं आपण पहिला बोलू शकतो जे चंचू पात्र आहे, जी दर्शक पट्टी आहे, जी काच नळी आहे. त्याचप्रमाणे आपण जसं बोलू सामू बोलू शकतो किंवा त्याला आपण बोलतो जी शेगडी आहे, एक दिवा आहे, स्पिरिटचा दिवा आहे. तर याची जी नावं आहेत ती वेगळी आहेत. आणि त्यांनी बघितलं दिलं आहे की या द्रावणाचा एक थेंब कागदी दर्शक पट्टीवर घ्यायचा आहे. कशाचा घ्यायचा आहे, विरलचा म्हणजे जे हायड्रोजन क्लोराईडचा त्याचा घ्यायचा आहे. या द्रावणाचा एक थेंब कागदी दर्शक पट्टीवर घ्यायचा आहे. आता ही जी कागदी दर्शक पट्टी कोणती आहे, ही कागदी आहे. काय सांगितलं इथे, ही काचेची नाही आहे, ही कशी आहे, कागदी दर्शक पट्टी आहे. मग त्या पट्टीवर काचकांडीच्या सहाय्याने टेकून मिळवलेल्या रंगावर द्रावणाच्या सामूची नोंद ठेवणे. आता ही काचकांडी म्हणजे त्यांनी सांगितले काचकांडी ही काय आहे, याला आपण काचकांडी म्हणत आहोत. सहाय्याने टेकून मिळालेल्या रंगावर द्रावणाच्या सामूची आपल्याला काय घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. आता ड्रॉपरच्या सहाय्याने विरल NaOH टाकत राहा. आता त्यांनी काय सांगितलं आहे की आता काय टाकायचं आहे, ड्रॉपरच्या सहाय्याने. ही काचकांडी घेतली आहे आणि हे ड्रॉपर आहे, दिसतंय मला. ड्रॉपरच्या सहाय्याने विरल म्हणजे NaOH इथे घेतलेला आहे आणि टाकत राहायचं आहे. की आपण आधी काय घेतलं आहे, HCl घेतलं आहे म्हणजे हायड्रोजन क्लोराईड घेतलं आहे आणि इथे NaOH घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही द्रावण याच्यामध्ये मिक्स केलं आहे, त्या दर्शक पट्टीवर टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यातली जी प्रक्रिया आहे ती बघा पाहणार आहोत. थेंबाथेंबाने विरल HCl हे टाकत राहा व सामू नोंदत राहा. आणि आपल्याला काय करायचं आहे की थेंबाथेंबाने काय करायचं आहे, आता दिले थेंबाथेंबाने मिसळल्यावर काय होत आहे की वरील कृती HClच्या द्रावणामध्ये NaOHचे द्रावण थेंबाथेंबाने मिसळल्यावर सामू हा काय करत राहतो, हा वाढत जात आहे. बघा HClचं द्रावण टाकलं आहे आणि इथे टाकलं आहे NaOHचं. यामागचं कारण विचरणाच्या क्रियेमध्ये आहे. आता त्यांनी सांगितलं यामागचं जे कारण आहे ते काय आहे, विचरणाच्या क्रियेमध्ये आहे. तर अशा प्रकारे दोन प्रकारची इथे आपण हे घेतले आहे, आम्ल घेतलेले आहे, विरल HCl घेतलं आहे आणि NaOH घेतलं आहे. उदासीकरणाच्या या क्रियेत मोठ्या सहवर्तीतील H+ व हे मोठ्या सहवर्तीतील OH- आयनामध्ये काय होत आहे, मिसळणं होत आहे. म्हणजे या दोन्ही क्रिया काय होत आहेत, मिसळत आहेत. आणि तेव्हा जी उदासीकरण ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये होत आहे. मग उदासीकरणाच्या या क्रियेमध्ये मोठ्या सहवर्तीतील जो H+ आहे व हे मोठ्या सहवर्तीतील OH- आहे, हा आयनामध्ये मिसळण होत आहे. काय होत आहे, आयनात मिसळत आहे. त्या मानाने पाण्याचे जे विचरण आहे ते फारच कमी प्रमाणात आहे. पाण्याचे जे विचरण आहे ते काय होत आहे, कमी प्रमाणामध्ये होत आहे. बघा अशा प्रकारे या पाण्याचे जे विचरण आहे ते फारच कमी होत आहे. म्हणजे हे जे पाणी आहे त्याचं जे विचरण आहे ते काय कमी होत आहे. द्रावकामध्ये पाण्याचे काय होत आहे, रेणू तयार होत आहे. द्रावकामध्ये म्हणजे हे जे द्रावण घेतलं आहे त्या द्रावकामध्ये काय होत आहे, त्या पाण्याची जी रेणू आहे ते काय होत आहे, तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती होत आहे. म्हणजेच उदासीनीकरण क्रियामध्ये आपण समीकरणाच्या माध्यमातून ते पाहत आहोत. H+Cl+Na म्हणजेच काय, प्लस OH म्हणजेच काय, Na+Cl
H2O इथे घेतलं आहे. H2O म्हणजे काय, पाणी आहे. CH म्हणजे हायड्रोजन आहे. OH म्हणजे Cl म्हणजे क्लोरीन आहे. या समीकरण असे दिसते की Na व Cl हे आयन दोन्ही बाजूंना आहेत. काय आहे, हे दोन्ही बाजूला आहेत. म्हणजेच H+ आणि OH हे काय आहे, H2O म्हणजेच काय मिळून झालं आहे, पाणी झालं आहे. म्हणजेच या अभिक्रियेला उदासीकरण असे म्हणतात. ही अभिक्रिया पुढील प्रमाणे देखील दर्शवली जाते. कोणत्या प्रकारे, जे बघा इथे पाहू शकता, HCl + NaOH जे दिलं आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोराईड इथे दिलं आहे आणि NaOH म्हणजेच ते NaCl + H2O. तर आम्ल आणि आम्लारी आहे. म्हणजे HCl काय आहे, आम्ल आहे. हायड्रोक्लोराईड हे काय आहे, आम्ल आहे. आणि NaOH, HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड आहे आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड आहे. तर अशा प्रकारे NaCl + H2O म्हणजेच काय झालं, हे HCl आम्ल आहे आणि NaOH हे आम्लारी आहे. म्हणजेच काय आहे, क्षार अधिक पाणी आहे. तर अशा प्रकारे याचे जे समीकरण आहे अशा प्रकारे दिसत आहे. समीकरण आपण पाहिलं. बघा, उदासीनीकरण समीकरण म्हणजे उदाहरणे पाहणार आहोत. H मग इथे दिलेले आहे, बघा पाहणार आहोत. HNO3 म्हणजेच काय आहे मुलांना, इथे पाहत आहोत की नायट्रिक ॲसिड आहे. HNO3 म्हणजे काय, नायट्रिक ॲसिड आहे. तर प्लस KOH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रोजन आहे. काय आहे ते, पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे. त्याचमुळे KNO3 + H2O म्हणजे पाणी आहे. परत H2SO4 म्हणजेच काय, सोडियम हायड्रोक्साईड आहे. त्याचे सेकंडली आहे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आणि 2NH4OH म्हणजे इथे अमोनियम ॲसिड आहे. त्याचप्रकारे इथे काय दिलं, हे NH4 म्हणजे 2SO4 + H2O आहे. बरोबर. तर आपलं जे तिसरं आहे HBr आणि प्लस KOH. थर्ड आहे HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे आणि KOH म्हणजेच पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे. तर याचे देखील KBr + H2O झाले आहे. म्हणजेच काय, त्याचं रूपांतर केलं आहे आणि हे देखील अभिक्रिया पाण्याबरोबर झाली आहे. म्हणजेच उदासीनीकरण अभिक्रियेत आम्ल व आम्लारी यांच्या अभिक्रिया होऊन क्षार व पाणी हे तयार होत असतात. बघायला गेलं की जी उदासीन करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या उदासीन करण्याच्या अभिक्रियेमध्ये आम्ल आणि आम्लारीच्या याच्यामध्ये काय होत आहे, यांची अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी देखील तयार होत आहे. आता आपण पाहणार आहोत दुसरं की धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया काय आहे, की धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया ही कशा प्रकारे होत आहे ते देखील बघा इथे आपण पाहणार आहोत. आता इथे दिलं आहे की धातू बरोबर होणारी आम्लाची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता, सहते व धातूची क्रियाशीलता व तापमान यानुसार ते ठरत आहे. कशानुसार, बघा इथे पुन्हा एकदा पाहत आहोत की धातू बरोबर होणारी जी आम्लाची जी अभिक्रिया आहे, या आम्लाची ज्याची जेवढी तीव्रता असेल त्या तीव्रतेची सहती आहे त्या धातूच्या क्रियाशीलता व तापमान, धातूचं जे क्रियाशीलता आणि तापमान या घटकावर देखील अवलंबून आहे. मग त्यासाठी पुन्हा एक त्यांनी काय केलेलं आहे, बघा इथे तुम्हाला कृती दिलेली आहे की तुम्ही एक प्रयोग दिलेला आहे. त्या प्रयोगाच्या माध्यमातून बघा आपण पाहणार आहोत. इथे कृती दिली आहे. बघा आता इथे कृती काय आहे, धातू बरोबरची जी तीव्र आम्लाची विरल द्रावणाची अभिक्रिया आपण पाहणार आहोत की कशा प्रकारचे धातू बरोबरची जी तीव्र आम्लाची विरल द्रावणाची अभिक्रिया ही आपण याच्यामध्ये पाहणार. एका प्रयोगाच्या माध्यमातून इथे काय घेतलेलं आहे, बघा एक मोठी परीक्षा नळी घेतली आहे. म्हणजे हे प्रयोगशाळेचं जे साधन आहे म्हणून आपण इथे काय आहे, ही एक प्रकारे परीक्षा नळी. याला परीक्षा नळी का म्हटलं जातं, कारण आपण त्याच्यामार्फत काही टेस्ट करणार आहोत. म्हणजेच आपण त्याची परीक्षा घेणार आहोत, आपण काहीतरी निष्कर्ष काढणार आहोत. म्हणून हे काय आहे, परीक्षा नळी आहे. एक मोठी ही परीक्षा नळी इथे घेतलेली आहे. वायुवाहक नलिका व रबरी बुज बसवा. आता त्याच्यामध्ये काय केलं आहे, एक वायुवाहक. आता अशा प्रकारे बघा त्याच्यामध्ये काय केलं आहे, मॅग्नेशियम फितीचे काही तुकडे घातले आहे. जे मॅग्नेशियम फित आहे त्या फितीचे काही जे तुकडे आहेत, जे बारीक बारीक इथे ब्लॅकमध्ये तुम्हाला दिसत आहेत, ते तुकडे याच्यात घातले आहे. परीक्षा नळीत घेऊन त्यात विरल HCl घेतले आहे. म्हणजेच काय, हायड्रोजन जो क्लोराईड आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. बघा आता मॅग्नेशियम फितेचे काही तुकडे टाकले आणि वरून काय टाकले, HCl टाकले, हायड्रोजन क्लोराईड टाकलेलं आहे. जळते मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी न्या. आता जी जळती आता आपण वरून त्याला काय केलं आहे, एक रबरी बुज देखील टाकलं आणि सील बंद केलेलं आहे. आणि वरती आपण काय केलं आहे, जी जळती मेणबत्ती आहे ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी, म्हणजे इथून जो वायू पास होणार आहे त्या वायूच्या टोकाजवळ जाऊन ती मेणबत्ती इथे लावलेली आहे. बघा जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी, अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे, ते लिहिलेली आहे. खाली इथे काय क्रिया दिसत आहे तुम्हाला, बघा पाहू शकता. बघा इथे काय दिलंय, या कृतीवरून असे लक्षात येते की, आता काय लक्षात येते
मॅग्नेशियम धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन बघा काय होत आहे की जो मॅग्नेशियम जो धातू आहे तो HCl म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड आहे त्याच्या आम्लाबरोबर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर काय होत आहे अभिक्रिया होऊन जो हायड्रोजन आहे ज्वलनशील वायू तयार होत आहे. काय होत आहे हायड्रोजन हा ज्वलनशील वायू तयार होत आहे. हे प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. म्हणजेच ही अभिक्रिया काय होत आहे धातू अधिक विरल आम्ल म्हणजेच क्षार अधिक पाणी होत आहे. म्हणजे धातू काय आहे MgS पाणी 2HCl विरल म्हणजेच काय होत आहे MgCl टू Aq प्लस H2O म्हणजे काय आहे पाणी आहे. तर अशा प्रकारची ही अभिक्रिया बघा इथे चित्राच्या माध्यमातून तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे ही अभिक्रिया होत आहे. आता पुन्हा एक बघा आपण प्रयोग पाहणार आहोत. जे तिसरं आहे धातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची जी अभिक्रिया आहे. जे धातूचे जे ऑक्साईड आहे त्याची आम्लाबरोबरची जी अभिक्रिया आहे ती कशा प्रकारे होत आहे हे देखील आपण बघा आता समजून घेणार आहोत. बघा इथे दिले आहे विरल आम्लाची धातूच्या ऑक्साईडवर अभिक्रिया होऊन क्षार व हे पाणी तयार होत आहे. उदाहरणार्थ तर मुलांना आता आपण पाहणार आहोत हा दुसरा प्रयोग आपण पाहत आहोत. हा दुसरा प्रयोग कसा पाहत आहे विरल आम्लाची धातूच्या ऑक्साईडवर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी कशा प्रकारे तयार होते. उदाहरण घेतलं आहे एका परीक्षा नळीत थोडे पाणी घेऊन रेड ऑक्साईड घेतलं आहे. काय घेतलं आहे की जे एक परीक्षा नळी या परीक्षा नळीमध्ये काय घेतलं आहे थोडं पाणी घेतलं आहे आणि रेड ऑक्साईड त्याच्यामध्ये टाकलं आहे. काय टाकलं आहे बघा याच्यामध्ये रेड ऑक्साईड. पाण्यामध्ये रेड ऑक्साईड विरघळत नाही. मग जे पाणी आहे त्याच्या पाण्यामध्ये रेड ऑक्साईड टाकल्यामुळे पाण्यामध्ये रेड ऑक्साईड ते काय होत नाही विरघळून जात नाही आहे. ते वरती आपल्याला दिसत आहे पाणी आपल्याला खाली दिसत आहे. बघा आता त्यात विरल टाकल्यास रासायनिक अभिक्रिया होते. आता त्याच्यामध्ये HCl टाकायचं आहे म्हणजे हायड्रोजन क्लोराईड टाकायचं आहे. मग आता त्यात विरल टाकल्यास काय होत आहे ही रासायनिक अभिक्रिया होतानाचं चिन्ह आपल्याला इथे दिसत आहे. मग आता बघायचा कलर चेंज झालेला आहे. इथे चित्र दिसत आहे की जे रेड ऑक्साईड होतं ते रेसोड आणि पाणी होतं त्याच्यामध्ये टाकल्यावर ते पाणी मिक्स होत नाही ते मॅच करत नाही म्हणजेच ते काय आहे तरंगत राहते. परंतु त्याच्यामध्ये HCl टाकल्यावर काय होत आहे रेड ऑक्साईडचे रासायनिक काय होत आहे बघा इथे चित्र बघा बदललेलं आहे. बघा आता आपण काय केलं आहे की याला काय होतं आहे पाण्याला पिवळा रंग येत आहे. काय झालं हे पाणी पिवळं झालेलं आहे म्हणजेच रेड ऑक्साईडचे जे रासायनिक सूत्र आहे Fe2O3 आहे. व तयार होणाऱ्या क्षाराचे जे सूत्र आहे ते FeCl3 आहे. तर अशा प्रकारे ते रासायनिक जे सूत्र आहेत ते देखील याच्यामध्ये दाखवले की रेड ऑक्साईडचे जे रासायनिक सूत्र आहे Fe2O3 आहे. व तयार होणाऱ्या क्षाराचे जे सूत्र आहे ते किती आहे FeCl2 आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की धातूचे ऑक्साईडवर आम्लधर्मी कशा प्रकारे परिणाम करतात. की ज्यावेळेस आपण रेड ऑक्साईड टाकलं त्यावेळेस कोणताही परिणाम झाला नाही. परंतु ज्यावेळेस आपण विरल टाकलं HCl टाकलं तर त्याचा रंग आपल्याला पिवळा दिसला म्हणजेच रेड ऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय असणार आहे Fe2O3 व तयार होणाऱ्या क्षाराचे सूत्र काय आहे FeCl3 अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. बघा म्हणजेच काय आहे की विरल आम्लाची धातूचे ऑक्साईड अभिक्रिया होऊन क्षार पाणी तयार होते. म्हणजेच अभिक्रिया समीकरण हे कशा प्रकारे दिसत आहे बघा इथे पाहत आहोत आपण. म्हणजेच काय आहे Fe2O3 म्हणजे S प्लस CHCl म्हणजे Aq म्हणजे 2FeCl3 Aq प्लस 3H2O म्हणजेच काय आहे पाणी आहे. म्हणजेच हे रेड ऑक्साईड आणि अधिक विरल आम्ल आहे. Fe2O3 म्हणजेच काय आहे रेड ऑक्साईड प्लस CHCl म्हणजे विरल आम्ल आहे आणि 2FeCl3 म्हणजे क्षार आणि TH2 म्हणजे पाणी आहे. अशा प्रकारे त्याची ही रासायनिक अभिक्रिया इथे आपण प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत अधातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लरेची अभिक्रिया. आपण पहिल्या धातूच्या बरोबरची असलेल्या जी आम्लक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे ते आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत अधातूच्या ऑक्साईड बरोबर जी आम्लरेची जी अभिक्रिया आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते देखील आता आपण बघा त्याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे की अधातूची ऑक्साईड. आता इथे अधातूची ऑक्साईड आहे आम्लारी क्षार आणि पाणी आहे. बघा अधातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची जी अभिक्रिया होऊन क्षार व पाणी हे संयुगे तयार होतात. आता की जे अधातू आहेत अधातूचे जे ऑक्साईड बरोबर जर त्याची अभिक्रिया झाली तर त्याचं आम्लारीच्या अभिक्रियेबरोबर संयोग झाला तर त्याचं क्षार व पाणी काय होत आहे ही संयुगे तयार होत आहे. क्षार आणि पाणी हे होत आहे. ही कोणती आहे आम्लधर्मी. त्यामुळे अधातूची ऑक्साईड हे आम्लधर्मी आहेत. बघा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे अधातूची जी ऑक्साईड आहेत ती कशी आहेत आपल्याला आम्लधर्मी आहेत असे आपण त्यांना म्हणत आहोत. कधी कधी अधातूची ऑक्साईड ही आम्लाची उदाहरणे आहेत असे म्हणतात आणि कधी कधी ही जी अधातूची ऑक्साईड ही काही आम्लाचीच उदाहरणे आहेत असे देखील म्हटले जाते. बघा म्हणजे कोणते धातू आहेत ते अधातूची जे ऑक्साईड आहेत ते आम्लाचीच उदाहरण आहे असं देखील म्हटले जाते. म्हणजे अधातूची जे ऑक्साईड प्लस आम्लारी म्हणजेच काय मिळत आहे क्षार आणि पाणी संयुग मिळत आहे म्हणजे CO2 प्लस 2NOH
आणि Na2CO3 Ag+H2O. बघा आता ही जी काही समीकरण इथे दिलेली आहेत आपण पाहणार आहोत. बघा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 हा पण कार्बन डायऑक्साईड आहे, 2NaOH. तशा प्रकारे हा कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा CO2 म्हणजे आहे कार्बन डायऑक्साईड आहे, T2NaOH म्हणजेच काय सल्फर डायऑक्साईड आहे, त्याचप्रमाणे CO2 कार्बन डायऑक्साईड, KNOH म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, SO3 हा सल्फर डायऑक्साईड आहे, तर 2NaOH हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. अशा प्रकारे Na2CO3 म्हणजेच H2O म्हणजे पाण्याबरोबर अभिक्रिया होत आहे, K2CO3 + H2O देखील पाण्याबरोबर आणि Na2SO4 म्हणजेच H2O म्हणजे पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया ही होत आहे. जे पाचवं आहे ते आपण पाहणार आहोत. धातूच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षाराबरोबर आम्लाची जी प्रतिक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत की कार्बोनेट बायकार्बोनेट क्षाराबरोबर असलेली आम्लाची जी प्रतिक्रिया आहे. बघा त्याच्या प्रकारे पुन्हा कृती दिलेली आहे, पुन्हा एक एक्सपेरिमेंट इथे तुम्हाला दिलेले आहे की एका परीक्षा नळीत खाण्याचा सोडा घेऊन लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षा नळीला लबरी बुचक बसवलेली काव नळी लावून तिचे काय करायचे. बघा आता तुम्हाला एक परीक्षा नळी घ्यायची, त्या परीक्षा नळीमध्ये काय टाकायचं आहे, खाण्याचा सोडा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस लगेच टाकायचा आहे आणि परीक्षा नळीला लगेच रबरी भूस लावून बसवायचं आहे आणि त्याला कवनवळी अशा प्रकारे ही कवनवळी लावायची आहे व चुन्याच्या निवळीने मध्ये बुडवायची आहे. आणि हे जे दुसरं चंचू पात्र घेतलं आहे त्याच्यामध्ये चुन्याची निवळी आहे आणि ते जे रबरी भूस बसवलेलं आहे ते आपल्याला इथे कुठे टाकायचं आहे, त्या चुन्याच्या निवळीच्या भुकटीची टाकायचं आहे आणि चुन्याच्या निवळीमध्ये ते आपल्याला बुडवायचं आहे. काय चित्र दिसत आहे बघा इथे या कृतीमध्ये फसफसणाऱ्या स्वरूपात निर्माण होणारा जो वायू आहे तो चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती दुधी बनते. आता ती कशा प्रकारे दुधी बनते हे तुम्हाला बघा इथे प्रयोगाच्या माध्यमातून दाखवले. कशा प्रकारे दुधी बनत आहे की या कृतीमध्ये जे फसफसणाऱ्या स्वरूपात म्हणजे इथे जे बुडबुडे येत आहेत ना, जे आपल्याला जे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जे कण येत आहे, जसं आपण बघा साबणाचा फेस केला, एखाद्या आपण त्याचं द्रावण केलं आणि त्याचे जे आपण द्रावण एखाद्या आपण जे स्ट्रॉ असतो त्या स्ट्रॉच्या माध्यमातून ते पाणी आपण उडवलं तर त्याच्या हवेमध्ये असे बुडबुडे तयार होतात. ते बुडबुडे जे तयार होत असतात मग कशा प्रकारे बघा जसं इथे चित्र दिसत आहे हे कशामुळे होत आहे की चुन्याच्या निवळीत टाकल्यामुळे. म्हणजे त्याच्या आतमध्ये आधी काय टाकलेलं आहे आपण ते देखील आपण बघा पाहिलं की त्याच्या आतमध्ये आपण काय टाकलेलं आहे की त्या परीक्षा नळीत खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्या परीक्षा नळीला लगेच आपण रबरी भूस लावून ते चुन्याच्या निवळीमध्ये बुडवले आणि अशा प्रकारे बघा त्याच्यामध्ये बुडबुडे तयार होत आहेत. या कृतीमध्ये फसवणाऱ्या स्वरूपात निर्माण होणारा जो वायू आहे तो चुन्याच्या निवळीच्या संपर्कात आणि याच्या वायू नळीच्या माध्यमातून जो निघणारा जो वायू आहे तो वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती काय बनत आहे, दुधी बनत आहे किंवा त्याचा जो रंग आहे तो दुधाळ बनत आहे. बघा अशा प्रकारे इथे जो बघा दिसत आहे जी निवळ आहे ती कशी दिसत आहे, दुधी दिसत आहे. म्हणजे CO2 म्हणजे काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे हे काय आहे, कार्बन डायऑक्साईडचं उदाहरण आपण इथे पाहिलेलं आहे. आता जे बघा पाहू शकतो धातूच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारावर आम्लाची अभिक्रिया होऊन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होत आहे. म्हणजे COH2 म्हणजे प्लस CO2 म्हणजे CO3 + H2O. तर अशा प्रकारे त्याची जी अभिक्रिया होऊन अशा प्रकारे जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो आपल्याला मिळत आहे. आता क्षाराचे प्रकार आपण पाहिलेलेच आहे, आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन क्षार हे 3 प्रकार आपल्याला हे माहिती झाले आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये 3 प्रकार कोणते आहेत, सोडियम क्लोराईड आहे, अमोनियम क्लोराईड आहे आणि सोडियम बायकार्बोनेट आहे. हे 3 प्रकार आपल्याला इथे दिसत आहेत. कोणते दिसत आहेत, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड व सोडियम बायकार्बोनेट ही क्षाराची जलीय उदाहरणे इथे आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे आपण 3 पाहिलं आहे. सामुदर्शक पट्टिकेच्या सहाय्याने तिन्ही द्रावणाचा सामू मोजा व तो भिन्न भिन्न आहे. आणि आता या सामुदर्शकाच्या पट्टीने जर आपण याचा सामू मोजला तर तिघांचा देखील सामू आहे. जर त्याचा जो सामू आहे तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात भिन्न प्रकार दिसणार, कोणाचा प्रत्येकाचा जो सामू आहे तो सारखा दिसणार नाही. सोडियम क्लोराईडचा मे बी वेगळा असेल किंवा अमोनियम क्लोराईडचा वेगळा असेल आणि सोडियम बायकार्बोनेट याचा वेगळा असेल. म्हणजे तो काय आहे, भिन्न भिन्न आहे, म्हणजे तो सारखा असणार नाही आहे. तर अशा प्रकारे सामुदर्शक पट्टिकेचा आहे आपण बघितलं तर आपल्याला तो भिन्न दिसणार आहे. सामूच्या मूल्यावरून या क्षाराचे काय केले जाते आहे, वर्गीकरण केले जात आहे. म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण हे त्यामुळे केलं जात आहे. आम्ल व आम्लारीची जी अभिक्रिया होऊन काय निर्माण होत आहे, क्षार निर्माण होत आहे. आता त्याच्याकडे आम्ल व आम्लारी इथे काय आहे, क्षार आहे. आम्ल आम्लारी मग त्याच्यापासून काय मिळत आहे, जी अभिक्रिया झाल्यावर काय मिळत आहे, क्षार आणि पाणी मिळत आहे. बघा या अभिक्रियेला जरी उदासीकरण अभिक्रिया म्हणत असले तरी
निष्पन्न होणारे क्षार नेहमीच काय असते, उदासीन नसतात. आता त्यांनी सांगितले की ही जी अभिक्रिया, या अभिक्रिया जरी उदासीनीकरण अभिक्रिया म्हणत असले तरीही काय आहे, निष्पन्न होणारी जी क्रिया आहे, हे क्षार नेहमीच काय असतं, जे क्षार हे नेहमीच उदासीन असतेलच असं नाही आहे. म्हणजे ते काय आहे की उदासीन असतातच असं नाही त्यांनी सांगितलं आहे. आणि ही जी अभिक्रिया आहे त्या अभिक्रियामध्ये आपल्याला काय मिळत आहे, क्षार आणि पाणी मिळत आहे. म्हणजेच त्यांनी सांगितले तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतात. जर तीव्र आम्ल असेल, बघा इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, आपण वाचून घेणार आहोत. जे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी, जर तीव्र आम्ल म्हणजे जे तीव्र आम्ल आणि आम्लारी हे तिन्ही दोघे तीव्र असतील तर त्याचे उदासीकरण काय होणार आहे, उदासीन क्षार तयार होणार आहे. जर तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी असेल, आता याच्यामध्ये फरक आहे. जर तीव्र आम्ल असेल आणि जर सौम्य आम्लारी असेल तर याच्या उदासीकरणाने आम्ल हे क्षार तयार होतात. हे दुसरं पॉईंट आहे. तिसरं बघा होतं, आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू किती असतो, 7 आहे. किती आहे, 7 दाखवले. जे आम्लधर्मी क्षाराचं जलीय द्रावण किती असल्यामुळे पाहिजे, 7 आहे. तिसरं दाखवलं आहे की सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी याच्या उदासीनीकरणाने आम्लारी धर्मी हे क्षार तयार होतात. बघा सांगितलं की जर सौम्य आम्ल असेल आणि तीव्र आम्लारी असेल, आपण 3 प्रकार याच्यामध्ये बघितलेले आहेत. बघा जे थर्ड आहे, सौम्य जर आम्ल असेल आणि तीव्र आम्लारी असेल याच्या उदासीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतात. म्हणजे अशा क्षाराच्या जलीय द्रावणाचा जो सामू आहे तो 7 पेक्षा देखील कमी असतो. मग 7 पेक्षा जेव्हा कमी कधी असतो की जेव्हा सौम्य आम्ल असेल आणि तीव्र आम्लारी असेल त्यावेळेस आम्लारी धर्मी क्षार तयार होतात. आणि त्याचा जो सामूचा जो निर्देशांक आहे, जो द्रावणाचा जो सामू आहे तो किती असणार आहे, 7 पेक्षा खाली असणार आहे. तर तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी असेल तर काय होणार आहे, उदासीन क्षार होणार आहे. पक्क लक्षात ठेवायचं आहे. तीव्र आम्ल व सौम्य आम्ल असेल, जर तीव्र आम्ल असेल सौम्य आम्ल असेल तर ते आम्ल क्षार तयार होत आहेत. आणि जे तिसरं आहे, जर सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी जर असेल तर त्याच्यापासून आम्लारी धर्मी क्षार तयार होत आहेत. आणि अशा क्षाराचा जो जलीय द्रावणांक हा किती असणार आहे मुलांना, 7 अंक हा एवढा असणार की 7 पेक्षा कमी देखील असणार आहे. 7 पेक्षा किती आहे, हा तुम्हाला कमी प्रमाणामध्ये इथे तुम्हाला आढळत आहे. बघा अशा प्रकारे आपण हे बघा क्षाराची जी वैशिष्ट्य आपण इथे पाहिलेले आहेत. बघा आता इथे पाहणार आहोत सोडियम सल्फेट आणि पोटॅशियम क्लोराईड आहे. सोडियम सल्फेट आणि पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट हे क्षार तीव्र आम्लापासून बनलेले आहेत. कशापासून बनलेले आहेत, हे तीव्र आम्लापासून बनवले गेलेले आहेत. कोणकोणते, सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि अमोनियम नायट्रेट हे सर्व तीव्र आम्लापासून बनले गेलेले. जी आपण उदाहरणं आपण याच्यामध्ये पाहत आहोत. आता कशा प्रकारे दिसत आहे, सोडियम सल्फेट पण तुम्हाला व्हाईट दिसत आहे, पोटॅशियम क्लोराईड देखील व्हाईट दिसत आहे आणि अमोनियम जे नायट्रेट आहे ते देखील, परंतु याच्यामध्ये देखील त्याच्या रंगामध्ये थोडाफार तुम्हाला फरक दिसत आहे. त्याचप्रमाणे बघा जसं पिठाची जी भुकटी असते जसं सफेद रंगामध्ये दिसत आहे, परंतु बघा सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि अमोनियम नायट्रेट ह्याच्या वासावरून आपल्याला त्याचा काय कळत आहे, त्याचे गुणधर्म आपल्याला समजून येत आहे. सोडियम कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट हे सौम्य आम्लापासून बनलेले. तर सौम्य आम्लापासून बनण्यात आलेली उदाहरणं कोणती आहेत, सोडियम कार्बोनेट आहे आणि सोडियम ॲसिटेट ही आपल्याला 2 प्रकारामध्ये आढळून येत आहे. समस्या आपल्याला सोडियम कार्बोनेट आणि सोडियम अमोनेट. तर अशा प्रकारे धातूचा कार्बोनेट क्षार प्लस विरल आम्ल बरोबर म्हणजे काय आहे, धातूचा अन्य क्षार प्लस कार्बन डायऑक्साईड आहे. समस्या मुलांनो म्हणजेच काय आहे, Na2CO3 3 + 2HCl म्हणजेच काय आहे, NaCl Aq + CO2 म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. तशा प्रकारचे दुसरं आहे Na2CO3 + H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आहे. त्याचप्रमाणे Na2SO4 + CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. समजते. त्याचप्रमाणे NaCO म्हणजेच प्लस HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड आहे. म्हणजे NaCl म्हणजेच काय आहे, CO2 म्हणजेच काय आहे, प्लस H2 आहे. तर या प्रकारे त्यांची जी अभिक्रिया ही होत आहे. त्याचप्रमाणे जे चौथं आहे NaHCO + CH3COOH म्हणजे CHCO Na + CO2 आणि H2 आहे. तर अशा प्रकारे त्यांची ही अभिक्रिया या माध्यमातून होत आहे. धातूचा कार्बोनेट क्षार आणि विरल आम्ल याच्याबरोबर प्रक्रिया होत आहे. त्याचप्रमाणे धातूचा अन्य क्षार आणि कार्बन डायऑक्साईड हे सर्व CO2 काय आहे, कार्बन डायऑक्साईड आणि हे सर्व विरल आम्ल आहेत. मग HCl हायड्रोक्लोराईड आहे, H2 सल्फ्युरिक आम्ल आहे, त्याचप्रमाणे सल्फ्युरिक ॲसिड आहे, HCl आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे बघा विरल आम्लावर काय करतो, धातूचा कार्बोनेट क्षार याच्यावरून आपण अभिक्रिया होऊन धातूचा अन्य क्षार आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होत आहे. हे आपलं उदाहरण इथे आपण पाहत आहोत.